नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यातील तरुणाई सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। मी आता पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील कलाकार कट्टा या ठिकाणी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मोठ्या संख्येने तरुणाई जल्लोष करताना पाहायला मिळते। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। करता अवघ्या काही मिनिटांमध्ये नवीन वर्षाला जी आहे ती सुरुवात होणार आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर दृष्टी वाहन जे आहे पोलिसांचं ते सुद्धा या ठिकाणी गर्दीवरती लक्ष ठेवून आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। तरुणाई सुद्धा या ठिकाणी मध्ये हातामध्ये बलून्स घेऊन या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। कुठून आलाय? नवीन वर्षाचं काय रिझोल्यूशन? नवीन वर्षाचं हे आहे की लवकर उठायचं सकाळी 5 वाजता हे आहे, उठत नाही म्हणून। कुठून आलाय तुम्ही? आम्ही लेक टाउन बिबेवाडी मधून आलो। मागच्या वर्षाच्या अशा काय आठवणी आहेत ज्या नवीन वर्षामध्ये नको आहेत, नवीन वर्षामध्ये काहीतरी वेगळं झालं? मागच्या वर्षी फार काय काय झालं माहितीच आहे, फारच, तर ते कसंही नाही पाहिजे। मला एवढं मराठी येत आहे तरी बोलते मी। हिंदीत बोला। अच्छा, पिछले साल बहुत ही अपने देश में विपदा जो आई है वो इस साल नहीं आनी चाहिए, और जो भी ऐसे कुछ काम होते हैं तो उसमें लोगों को बढ़ चढ़ के आगे आना चाहिए। कुछ भी अगर जैसे असामाजिक तत्व बहुत है, बहुत ऐसी घटनाएं घटती है, तो उसके लिए आज के जो युवा है उनको जरूर आगे आना चाहिए। आपण बघतो की इथे तरुण आहे, काय सांगाल? काय नवीन वर्षाचं काय रिझोल्यूशन केलं? नवीन वर्षाचं रिझोल्युशन म्हणजे काय नाही, गेलेल्या दिवसांना पुन्हा रिकॉल करायचं एकदा, काय काय चांगलं केलेलं आहे त्यातून थोडं थोडं चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहे, वाईट गोष्टीला मागे सोडायचं आहे आणि पुन्हा रिस्टार्ट करायची आहे लाईफ। दॅट्स इट। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काय तयारी केली? सध्या तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरी आम्ही तर IT वालो, आम्ही हिंजेवाडीतून इथं आला स्पेशल हे क्राऊड वगैरे बघायसाठी। पण इथे नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे काहीतरी जल्लोष करायचा, थोडा ब्रेक द्यायचा आणि मग परत आपल्या कामाला लागायचं। बाकी काय सांगशील? बघा, मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा या ठिकाणी कल्ला पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी तरुणाईकडून केली जाते। अवघ्या काही मिनिटांमध्ये नवीन वर्षाची जी आहे ती सुरुवात होणार आहे। वेलकम 2026चं वेलकम या ठिकाणी जे आहे ते केलं जाणार आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये पाहतोय तरुणाचा मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष या ठिकाणी पाहतोय। हातामध्ये बलून्स आणि त्याचबरोबर लाइटिंगचे गॉगल्स असतील किंवा त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य घेऊन तरुणाई या ठिकाणी जे आहे ते जल्लोष करताना पाहायला मिळते। खर तर पुण्यातल्या सर्वच भागामधून तरुणाई जे आहे, पुण्यामधला जे महत्वाचा कलाकार कट्टा आहे जो की फर्ग्युसन रस्त्यावरती आहे, त्या ठिकाणी जल्लोष करताना जी आहे ती पाहायला मिळते। खर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याच्या दुतर्फा जी आहे तरुणाई आहे, मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक या ठिकाणी जे आहे ते नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। गर्दीवरती नियंत्रण असावं यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। खर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड या ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळते। रस्त्याच्या दुतर्फा जर पाहिलं तर तरुणाई या ठिकाणी जे आहे पुण्यातल्या फर्ग्युसन रस्त्यावरती जे आहे ते पाहायला मिळते। खर तर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड्स या ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळते। पोलीस या गर्दीवरती नियंत्रण जे आहे कधी बंद होणार आहे? कधी बंद होणार? ट्रॅफिक कधी बंद होणार? खर तर पोलीस सुद्धा, वाहतूक पोलीस सुद्धा या ठिकाणी जे आलेले आहेत। खर तर गर्दीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु या फर्ग्युसन रस्त्यावरती आपण पाहतोय की हातामध्ये बलून्स घेऊन आणि त्याचबरोबर नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई या ठिकाणी सज्ज झालेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईकडून जल्लोष या ठिकाणी जो आहे तो आपण पाहतोय। खर तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई, खास करून पुण्यातल्या या फर्ग्युसन रस्त्यावरती आपण जे आहेत ती पाहतोय। थेटपणे आपण तरुणाईशी संवाद साधणार आहोत। दादा, कुठून आलाय? कुठून आलाय? कुठलाच आहे? काय नवीन वर्षाचा काय संकल्प केला? काय नको दादा, काय नवीन वर्षाचा काय संकल्प केला? काहीच संकल्प नाही। आमचं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला असतं। गुढीपाडव्याला? हो। बरं, मग आता काय जल्लोष करणार आहात? आता इंग्लिश नवीन वर्ष येते। काही जल्लोष तर काही नाही, मजा पाहायला आलेलो फक्त। काय सांगितलं आता? काय नवीन वर्षाचा काय संकल्प? जसं त्यांनी सांगितलं की आमचं नवीन वर्ष हा नाहीये, पण जस्ट सगळे एन्जॉय करतायत म्हणून आम्ही इकडे जमलोय। कशा पद्धतीने एन्जॉय करणार? हेच फुगे वगैरे उडवतील, तेच बघू।
खर तर पाहतोय की काय ताई कशा पद्धतीचा संकल्प केलाय नवीन वर्षाचा? काय म्हणताय काय विचार नवीन वर्षाचा काय संकल्प केला? नवीन संकल्प हाच की फायनान्शियली तसंच मेंटली या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्यात. तसंच प्रोक्रॅस्टिनेशन वगैरे या सगळ्या गोष्टी पण आपल्याला आटोक्यात आणायच्यात आणि आपले जे पण ध्येय आहेत त्याच्यावर अग्रेसर व्हायचं. कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे? आता अवघ्या काही मिनिटांमध्ये नवीन वर्षाला सुरू होतं. नवीन वर्षाचं स्वागत काय हेच की आपण आता 12 वाजता आपण सगळ्यांनी एकत्रच नाही का जल्लोष असेल ते एक दोन सेकंदाचा ते तेवढाच आणि त्यानंतर आपल्या घरी जाऊन झोपायचं. हेच सेलिब्रेशन असतं. काय तू काय संकल्प केला? आमचा संकल्प हेच असेल की काहीच नसेल. अरे बोल ना. बघतोय काय नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय? खूप मोठा जल्लोष. बहुत अच्छा हिंदी में बोलो ना प्लीज. नए साल का क्या आपने डिसाइड किया है? कुछ नए साल में कुछ अच्छा कर... अभी करेंगे बहुत हार्ड वर्क और मस्ती करेंगे लाइफ में और करियर के लिए देखेंगे नए साल का वेलकम कैसे करने वाले हो? फ्रेंड्स के साथ. तर आपण बघतोय या ठिकाणी जे आहे तर काय नवीन वर्षाचा काय संकल्प केलाय? कशा पद्धतीने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन कसं कर काय का नवीन वर्षाचं कशा पद्धतीने स्वागत करणार आहे? काय तयारी केली? नाही आम्ही एफसी रोडला आलो, आम्हाला खूप छान वाटलं. आम्ही दोघी तिघी मैत्रिणी आलोय इकडं. नवीन वर्षाचं काय स्वागत करणार आहे? काय निश्चय केलाय की नवीन वर्षामध्ये ह्या गोष्टी करायच्यात? नवीन वर्षामध्ये मी नाही का संकल्प केला आहे की आम्ही म्हणजे चांगल्या ठिकाणी जाऊ, फिरू आणि आनंद घेऊ. आमच्या नवीन तुम्ही काय केलं? आनंदी राहायचं, आयुष्य लागायचं. छान एवढंच. का तुम्ही कुठून आलेले? सुखसागर नगर. हा? सुखसागर नगर. फक्त आता न्यू इयर सेलिब्रेशन साठी आलात? नवीन वर्षाच्या स्वागतासाठी इथं आलात? हो. एन्जॉय करण्यासाठी. काय कसं स्वागत करणार आहे? काय एन्जॉयमेंट करणार? नवीन एन्जॉय करणार काहीतरी, आयुष्याची सुरुवात नवीन आयुष्याची. मस्तपैकी खाणार पिणार, फोटो वगैरे काढणार, सेल्फी बिल्फी फ्रेंड्स सोबत. काय दादा काय सांगशील कशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत? नवीन आता तरी आम्ही इकडे, उद्या आमची टेस्ट आहे. आता अभ्यास घरी गेला अभ्यास करायचा. नवीन वर्षी स्वागत टेस्टनीच. टेस्ट आहे. हा काय आम्ही यांच्या सोबतच आहे. आज थोडी मज्जा करायला आलो, नाही तर रोज अभ्यासच चालू असतो 10-12 तास दिवसभर इथेच. थोडं नवीन वर्ष आहे, आम्हाला मोटिवेशन पाहिजे. आता नवीन वर्षात काय करणार आहे जास्त? नवीन वर्षात आम्ही आमची एक्झाम फोडून टाकणार आहे. सुरुवातच अभ्यासाने होणार आहे ना. अभ्यासाने मग सुरुवातच आता जोरात एकदम नवणार. नवीन वर्षाची वाट बघत थांबला जात. नवीन नाही, वर्षाला नाही, नाही, आधीपासून चालू आहे त्यामुळे आता अजून जोश नवीन आलाय. मग अजून ठिकाणी तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळतोय. हातात बलून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष जो आहे या ठिकाणी तरुणाईकडून पुण्यातील फरकीचा प्रस्ताव केला जातोय. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तरुणाई पुण्यातील या फरकीच्या प्रस्तावासाठी कलाकार करतात. तर खूप मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा आलेले आहेत. काही वाहनांची ये जा सुरू आहे. काय नवीन वर्षाचा काय संकल्प केला? नवीन वर्षाचा काय संकल्प केला? नवीन वर्षाचं काय डिसाइड केलंय? काय कसं स्वागत करणार? नवीन वर्षाचं हेच संकल्प आहे की आयुष्यात खूप मोठं व्हायचंय. जिमला पण जायचंय. जिम तर पहिले, मुलांसाठी जिम पहिले. कारण जिम सोडून दुसरं काहीच नाही मुलांच्या आयुष्यात. अभ्यास तर मुलं करत नाही, जिमच सगळ्यात पहिले आता मुलं. हा आधी बॉडी बनव, त्याच्यानंतर फिरायला जाऊ. तुम्ही कशा पद्धतीने स्वागत करणार? आप नए साल का वेलकम किस तरह से करने ये बोलेंगे. नए साल का वेलकम किस तरह से करना? मेरे जो भी रिजोल्यूशंस है वो फॉलो करने हैं 2026 में. किस तरह के रिजोल्यूशंस किए हैं आपने इस साल? इस साल मुझे बहुत ज्यादा ट्रैवल करना है, खुद पे फोकस करना है और लाइफ में कुछ अच्छा करना है. खर तर पागतो नए साल का किस तरह से सेलिब्रेशन करना चाहते? ओ नए साल का पहले तो हम लोग बॉडी बनाएंगे. एंड आई जस्ट वांट टू गिव वन एडवाइस टू कोयता गैंग. कोयता गैंग के जितने भी मेंबर है तो हाथ में कोयता मत उठाए, डंबल उठाइए. डंबल से आपकी सेहत होगी और लड़कियां अपने आप आपके पीछे आएंगी. तो कोयता गैंग मेंबर कोयता फेंको, डंबल उठाओ.
कोयता म्हणजे तुम्ही गुन्हेगारीकडे वळू नका, तुम्ही डेंबेल सुटला, जिम करा असा संदेश देतो जाता. काय संकल्प आहे नवीन वर्ष? मैं हिंदी में बोलता हूँ. एक्चुअली क्या है, मैं हरियाणा से आया हूँ. मैंने सुना था कि एफसी रोड पे यहाँ पूरा न्यू ईयर बनाया जाता है, तो मैं देखने के लिए आया हूँ स्पेशल हरियाणा से कि कैसा क्या सेलिब्रेशन होता है. तो मैं देख के इतना खुश हो रहा हूँ कि मतलब माहौल जो एक बन रहा है बिल्कुल दिल्ली जैसा माहौल जो हमने दिल्ली में देखा था वैसा एक माहौल बन रहा है. तो बड़ा ही मजा आ रहा है लोगों को देख के, बड़ा ही एंजॉयबल थिंग हो रही है. सो थँक यू. खरं तर पाहतोय की वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा या ठिकाणी तरुणाई आलेली आहे. फक्त नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पुण्यामध्ये कशा पद्धतीने नवीन वर्षाचं वेलकम केलं जातं हे पाहण्यासाठी तरुणाई या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. आता नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार आहे? सर एक्चुअली हमको मराठी नहीं आता, हम नए साल का वेलकम कैसे करना, किस तरह से करते हो? बलून चढ़ के करना है. actually we are feeling very happy. We are from Karnataka and right now we are studying MBA here. So to have experience in Pune, we came here. It's a very great enjoyment here. Let's hope how it is going to see, and that's a great thing. हॅपी न्यू इयर. Happy New Year, guys! Happy New Year! नवीन वर्षाला सुरुवात होतीये, काय संकल्प? संकल्प हेच आहे की सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे आणि सगळ्यांची विश पूर्ण होऊ दे. सगळ्यांना आनंदी सगळ्यांना आनंद आनंद व्हावा राहू दे. सगळ्यांनी. हीच इच्छा आहे. सगळ्यांना आनंद मिळावा, सगळ्यांचं छान जीवन जगावं. खूप त्रासात चाललेलं आहे सामान्य पब्लिक, त्यांच्यामुळे त्यांना सगळ्यांना चांगले दिवस यावे. दुसरी अपेक्षा काय नाही, सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना रोजीरोटी व्हावी. सगळ्यांचे लग्न आणि पूर्ण नवीन होऊ दे. यावर्षी लग्न झाली. पुण्यातल्या सगळ्या भावांना म्हणजे आमच्या बहिणींसाठी बहिणी मिळू दे हेच आमची अपेक्षा आहे. काय सांगशील नवीन वर्षाचा काय संकल्प? माझं झालेलं आहे, पण बाकीचं सगळ्यांचा व्हावं. हॅपी न्यू साठी आम्ही जमलेलो आहोत इथे. नवीन वर्षाचा काय संकल्प केला? नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार? नवीन वर्षाचं वेलकम कसं करणार? सामाजिक कार्य करून सगळ्यांना एकत्रित येऊन काय बाबा, काय सांगाल नवीन वर्षाचं वेलकम कसं? सर्वांनी व्यवस्थित राहावे, सगळ्या जणांनी मिळून मिसळून पेपा टिकून ठेवावा. तर पाहतोय मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुणाई रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळते. वेगवेगळे फ्लेक्स घेऊन या ठिकाणी तरुणाई या ठिकाणी जे आहे ते आल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार. पुणेकर नववर्ष आज की गुढीपाडवा, हे बघा एक पुणेकर आपलं नववर्ष आज की गुढीपाडव्याला असं वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी कोट्स केले जातात की नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं असा संदेश जो आहे यामधून जो आहे तो तरुणाईकडून दिला जातोय. दादा का असा flex करावं? काय दर्शवायचे तुला? नवीन वर्षाचं स्वागत कसं करतो? आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं, हो. आता नसतं. अच्छा, त्याच्यामुळे तर आपण नवीन आता पण केलं पाहिजे, पण गुढीपाडव्याला पण आपलं नवीन वर्ष असतं. इंग्रजी नवीन वर्ष आहे, पण गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष असतं ना, त्या हिशोबाने मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं. मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं. त्यामुळे हा आहे ते तरुण हातात घेतला पाहायला मिळतोय. काय नवीन वर्षाचं काय संकल्प या ठिकाणी तरुण जो आहे? हाय सर, हॅलो, हॅपी न्यू इयर माय डॉटर, माय वाइफ. नया साल कैसे सेलिब्रेट करना चाहते? एक नंबर. थँक्यू. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. चला. यो आली. नवीन वर्ष कसं स्वागत करणार? आज बोला, चांगलं वाटतंय, छान वाटतंय. काय काय सांगाल नए साल का किस तरह कहाँ से आए हो आप? मैं पुणे से ही हूँ एक्चुअली. आप सबको और क्या बोल रहे हैं? क्या रेजोल्यूशन, क्या इस साल में क्या करना चाह रहे हो? इस साल का रेजोल्यूशन वही है कि लास्ट ईयर जो काफी चीजें तो शायद इस साल में कर सकता था जो नहीं कर पाया, बट आई गोइंग टू डू दिस. लंबा चलेगा. तो गाइस आज अपने को है ना पूरा यहाँ पे पूरा एकदम 31 बहुत धूमधाम से मनाया और किसी को भी यहाँ पे बस एकदम खतरनाक बननी चाहिए यहाँ पे. बहुत आनंद है यार guys. या ठिकाणी तरुण
तरुणाईकडून काही मिनिटांमध्ये 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई या ठिकाणी आलेली आहे. कसं कसं वाटतं कसं कसं वाटतं कसं कसं वाटतं बोला. काय नवीन वर्षाचं काय रिझोल्युशन एकदम भारी वर्ष चालणार आहे. दुनिया खत्म नहीं होगी. दुनिया खत्म नहीं होगी. 26 में दुनिया खत्म नहीं होगी. 26 में क्या क्या करने का इरादा है? कुछ नहीं, सोने का एंजॉय करना है बस. कुछ नहीं. नवीन वर्षामध्ये आनंद घ्यायचा, एन्जॉय करायचा असा संकल्प या ठिकाणी आहे ती तरुणाई इथे पाहतोय. हा रस्ता पूर्णपणे कचाकच भरलेला आहे. पाहतोय हातामध्ये बलून घेऊन डान्स करत तरुणाई जी आहे ते नवीन वर्षाचं स्वागत करते. पाहतोय हातामध्ये बलून मोठा जल्लोष मध्ये दिसतोय. डान्स करताना तरुणाईच्या अक्षरशः हा रस्ता पूर्णपणे तरुणाई लोकांनी पूर्णपणे कचाकच भरल्याचं या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळतोय. नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोष तरुणाईकडून जे आहे ते केलं जातंय. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी आहे ते पुण्यातली तरुणाई करताना पाहायला मिळतोय. गणपती बाप्पाचा सुद्धा जल्लोष या ठिकाणी जो आहे तो तरुणाईकडून जो आहे तो केला जातो. काय दादा काय संकल्पना काय संकल्प पाहतोय जो आहे तो जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाही तर पूर्णपणे पुण्यातील फर्ग्युसन रस्ता हा पूर्णपणे जो आहे तो भरल्याचा या ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळतो. नवीन वर्षाचं काय ठरवलं? नवीन वर्षाचं स्वागत कसं? नमस्कार. काय नवीन वर्षाचं कसं स्वागत करणार? नवीन वर्ष मागचा वर्ष जसा गेला तशा पद्धतीने सुख समृद्धी सगळ्याला लाभो हीच सदिच्छा. बस धन्यवाद. नवीन वर्षामध्ये काय करायचं? नवीन वर्षाचं काय करायचं ठरवलं? तर खूप काही करायचं ठरवलं. नवीन एक्सप्लोर करायचं वगैरे ठरवलं. पण सध्या आम्ही बोलण्याच्या मनस्थितीत नाही, त्याबद्दल दुसऱ्याला बोललेलं बरोबर. तर पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार? आम्ही लय गाजावाजाने करणार आहे. काय कसं वेलकम करणार आहे नवीन वर्षात? अवघ्या काही मिनिटांमध्ये नवीन वर्ष. पहिल्यांदा एफसी रोडला माझ्या फॅमिली सोबत मी आलो. एवढ्या वेळ एमजी रोडला होतो. फर्स्ट टाइम मी एफसी रोडला आलो आणि हा आनंद घेतोय. नवीन वर्षाचं मन भरून स्वागत आहे. वेलकम आहे. हॅपी न्यू इयर इन 2026. वेलकम. काय ठरवलंय नवीन वर्षात? काय नवीन वर्षात हा संकल्प आहे. गेल्या वर्षीचे बॅकलॉग माझा बिझनेस मध्ये लॉस झाला. यावर्षी सगळं भरून काढणार. एवढ्या संधी आहेत मला बिझनेसच्या. नवीन वर्षामध्ये काय करायचं? खूप अभ्यास. क्या नए साल का क्या रिजोल्यूशन? कोई रिजोल्यूशन तो नहीं है फिलहाल. एंजॉय करो, पॉझिटिव्ह रहो, बस वही. काय ताई काय नवीन वर्षाचा काय संकल्प? सगळ्यांनी आरोग्यमय जीवन जगा आणि हेल्दी आणि चांगलं काहीतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न करा आणि नॉनव्हेज सोडा. आपण बघतोय की प्रत्येकाने काहीतरी वेगळा संकल्प केला आहे. नए साल का वेलकम किस तरह से करना बताइए? कुछ नहीं करके हाँ? कुछ नहीं करके खा के पी के सो के. काय कशा पद्धतीने स्वागत करणार आहे? पॉझिटिव्ह राहून अजून कसं करणार? बस ये भैया बताएंगे हमारी. खर तर बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईकडून. ताई कशा पद्धतीने स्वागत करणार? तर आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईचा जल्लोष या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतो. तर त्याचा हा रस्ता आहे वरती पूर्णपणे या लोकांनी जाम झालेला आहे. मोठ्या
प्रमाणामध्ये तरुणाईचा जल्लोष पुण्यात काय संकल्प आहे? रोडवरती आलेलो आहोत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आम्ही तुम्हाला फक्त गुढीपाडव्याला देणार. हे नवीन वर्ष गुढीपाडवा नवीन वर्ष असणार आहे. हे नवीन वर्ष आपल्यासाठी खूप प्रमाणामध्ये जल्लोष जो आहे तो तरुणाईकडून केला जातोय. नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी तरुणाईकडून जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं. डान्स करून जल्लोष करून जे आहे नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी जो आहे तो केलं जातं. आपल्या तर पाहतोय खूप आपल्यासाठी इकडे धरणं आहे भाऊ. इकडे आपल्यासाठी नवीन वर्ष आहे. आपल्यासाठी नवीन वर्ष हे मराठी माणसासाठी गुढीपाडवा असणार आहे. तर उद्याचं नवीन वर्ष नसणार आहे. नवीन वर्ष आहे, गुढीपाडवा आहे. जल्लोष जो आहे आपण पाहतोय अवघ्या काही मिनिटांमध्ये 2026 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि त्याचंच वेलकम करण्यासाठी आणि सरत्या वर्षाला अर्थात 2025 ला निरोप देण्यासाठी या बलून आणि वेगवेगळ्या पद्धतीनं फटाक्यांची आतषबाजी करते या ठिकाणी जे आहे ते तरुणाई नवीन वर्षाचं स्वागत या ठिकाणी तरुणाईकडून केलं जाणार आहे. पाहतोय आकाशामध्ये बलूस जे आहेत नवीन वर्षाच्या हॅपी न्यू इयर त्याचबरोबर वेलकम 2026 म्हणत तरुणाई जल्लोष करतात. खूप मोठ्या प्रमाणाचा जल्लोष या ठिकाणी आपण पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती पाहतोय. पुण्यातील वेगवेगळ्या भागांमधून तरुणाई जे आहे पुण्यात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं. वेगवेगळ्या राज्यांमधून सुद्धा तरुणाई या ठिकाणी आलेला आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत जे आहे तरुणाईकडून या पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती केलं जातंय. 2026 वेलकम जे आहे त्या तरुणाईकडून या ठिकाणी केलं जाते. काय नवीन वर्षाचा काय संकल्प केला? काहीच नाही, आणखी काय विचार केला नाही. काय जुन्या 2025च्या कोणत्या गोष्टी यावर्षी करायच्या नाहीत असं? आणखी तेवढा नाही विचार केला. बघू, आणखी आहे उद्याचा दिवस. काय ठरवलंय तू? काय करायचं? 2025 गेले, आता 2026 सोबत चांगला जावा एवढी इच्छा आहे. 2026 सोबत जावं. नवीन वर्षाचा काय संकल्प? कुछ नहीं अंकल, सो जाऊंगी घर जाके. अच्छा, बघतोय की क्या नए साल का क्या डिसाइड किया रिजोल्यूशन? कोई रिजोल्यूशन नहीं है. फिर से हॉस्टल में उठना है, सोना है, खाना है, वही है अपना. आज घूमने आ गए इधर. अच्छा, कैसे लगा माहौल? बहुत सही, बहुत सही. बहुत बड़ा बेबी है. बहुत अच्छा है. काय दादा काय संकल्प? हिंदी में बता देगा. क्या नए साल का वेलकम किस तरह से? अभी हम पहले यूट्यूब में देखते थे, आप डायरेक्ट यहाँ आके एंजॉय कर रहे हैं. तो सभी को विश यू हैप्पी न्यू ईयर. बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातल्या तरुणाई या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणामध्ये तो जल्लोष या तरुणाईकडून जो आहे तो केला जातोय. खर तर पुण्यातला हा फर्ग्युसन रस्ता जो की नेहमी वर्दळीचा समजला जातो, परंतु आज या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद केलेली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा आणि पूर्ण या रस्त्यांवरती तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये 2026 वेलकम करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते. अवघ्या काही मिनिटांमध्ये 2026 या नवीन वर्षाला जी आहे ती सुरुवात होणार आहे आणि त्याचं वेलकम करण्यासाठी तरुणाईमध्ये मोठा जल्लोष या ठिकाणी जो आहे तो पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न दोघे आपले मराठी पुणे.